हॅलो फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे असं मलाई चिकन. अगदी सोप्या पद्धतीने आणि चवीला खूप छान लागते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक आपल्याला पॅन घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण 2 चम्मच तेल टाकणार आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी 1 चम्मच जिरे टाकायचे आहेत, 4-5 काळी मिरी टाकायची आहेत. त्यानंतर मी एक तमालपत्र तोडून टाकलेलं आहे. अशा पद्धतीने ते छान व्यवस्थित सगळं गरम झालं की त्यामध्ये मी 4-5 विलायची टाकणार आहे. त्यानंतर 1 इंच मी दालचिनीचा तुकडा टाकत आहे टेस्टनुसार. आता हे छान व्यवस्थित सगळं गरम झालं की यामध्ये मी हिरवी मिरची 2 बारीक कट करून टाकलेलं आहे. आता हे छान आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. त्यानंतर मी 2 कांदी मिक्सरला फिरवून घेतलेली, त्याची प्युरी बनवून घेतलेली, कांद्याची पेस्ट बनवून घ्यायची. इथे मी पाण्याचा अजिबात यूज नाही केलेला आणि तसंच मी मिक्सरला कांदे फिरवून घेतलेले आहेत. ती एकदम फाईन पेस्ट तयार झालेली आहे ती तेलामध्ये टाकायची आणि छान हलकीशी पिंकिश रंगापर्यंत परतून घ्यायची. त्यानंतर मी इथे मोठे 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. ती देखील आपल्याला तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. आता 1-2 मिनिट छान तेलामध्ये परतल्यानंतर आता यामध्ये मी चिकन टाकणार आहे. इथे चिकन मी 500 ग्राम घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून चिकन आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे 2-3 मिनिट छान आपल्याला तेलामध्ये याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकनचा रंग हलकासा व्हाईट होईल. आता 1-2 मिनिटानंतर चिकनचा रंग पूर्ण चेंज होईल, तोपर्यंत आपण याला मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने इथे पहा, बिलकुल रंग चेंज झालेला आहे चिकनचं. आता इथे मी याला चवीनुसार मीठ टाकत आहे. इथे मी 1.5 चम्मच मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर इथे ब्लॅक पेपर पावडर टाकले, काळी मिरी पूड, त्याने चव खूप छान येते ह्या चिकनच्या ग्रेव्हीला. इथे 1.5 चम्मच मी काळी मिरी पूड टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, कारण की आपण सुरुवातीला हिरवी मिरची देखील टाकलेली आहे. त्याला आपण छान मिक्स करून घेऊयात. तुम्हाला कितपत स्पायसी हवे त्यानुसार तुम्ही यामध्ये हिरवी मिरची आणि ब्लॅक पेपर पावडर टाकू शकता. आता याला परत एक वेळेस मी मिक्स करून घेणार आहे 1-2 मिनिट, जेणेकरून मीठ याचं आणि काळी मिरी पूड सर्वत्र चिकनला लागले गेले पाहिजे. आता 1-2 मिनिट याला मी छान मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये दही टाकणार आहोत. दही हे छान मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, घट्ट दही आहे आणि इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. ते आपल्याला चिकनमध्ये टाकायचं आहे आणि याला छान आपण परत एकदा मिक्स करून घेणार आहोत. आता 1-2 मिनिट याला मिक्स केल्यानंतर आपण याला छान 1 मिनिट वाफवून घेणार आहोत, जेणेकरून दही छान सर्वत्र एकजीव झालं पाहिजे. तर 1-2 मिनिट याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला छान याची वाफ करून घ्यायची आहे. आता इथे पहा, गॅसची फ्लेम आता परत मी हाय करणार आहे. त्यानुसार चिकन आपलं छान इथे वाफून झालेलं आहे अर्धं. आता इथे पूर्ण दही आपलं छान एकजीव झालेलं आहे. त्यानंतर मी इथे 4-5 काजू आणि मलाईची पेस्ट बनवून टाकलेली आहे, ती देखील आपल्याला इथे मिक्स करून घ्यायची आहे. त्याने क्रीमने व्हाईट चिकन ग्रेव्हीचा रंग देखील छान येतो आणि चवीला पण खूप छान लागते. त्यामुळे काजू आणि क्रीम मी एकत्र मिक्सरला फिरवली होती. फ्रेश क्रीम यूज करायची आहे. जर क्रीम नसेल तुम्ही मलाई दुधावरची साय देखील यूज करू शकता. इथे 4 ते 5 मिनिट मी चिकनला वाफ देऊन घेतलेली आहे आणि इथे चिकन आपलं एकदम परफेक्ट शिजून तयार आहे. ते इथे आपण वाफ देऊन घेतलेली आहे आणि चिकन इथं आपलं पूर्ण शिजलेलं आहे. त्यानंतर मी इथे चॉप केलेला पुदिना आणि लाल मिरच्या टाकणार आहे, जेणेकरून टेस्ट आणखीन छान होईल. 4-5 लाल मिरच्या टाकलेल्या आहे आणि मूठभर पुदिना टाकायचा आहे आपल्याला, त्याने चव खूप छान येते. आणि एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं इन्स्टंट मलाई चिकन तयार आहे. एकदम फ्रेश, क्रीमी आणि टेस्टला पण जबरदस्त लागतं. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. एकदम फ्रेश जबरदस्त मलाई चिकन बनवून तयार आहे. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोनाली सिंपल रेसिपी या लाईव्हला इथे मी सर्व करताना काकडी, लिंबू आणि बीटरूट सोबत सर्व केलेलं एकदम परफेक्ट मलाई चिकन तयार झालेलं आहे आणि चवीला पण हे खूप छान जबरदस्त लागतं. तुम्ही भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. एकदम परफेक्ट डिश बनवून तयार आहे. इन्स्टंट किड्स स्पेशल तर खूप टेस्टी बनते. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.